हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. बुद्धिभेद. आपण कित्येक वेळेला सहजच काही करत असतो आणि पुढे केव्हा तरी कित्येक वर्षानंतर आपल्याला समजते की आपण जे काही करत होतो ते आपल्या तत्वांच्या विरुद्ध होते. बाळूचे एक चुलत काका कलकत्त्याला राहत असत. बाळू अफलातून नगरीत राहत होता. सुमारे 10 वर्षानंतर त्या चुलत काकांचा मुलगा त्याच्या कचेरीच्या कामाकरता अफलातून नगरीत आला होता. तेव्हा त्याने सहजच चौकशी केली आणि अचानक ते बाळूचे घरी दाखल झाला. 10 वर्षानंतर अचानक चुलत भाऊ भेटल्यावर बाळूला आणि पुतण्या भेटल्यावर बाळकोबांना फार आनंद झाला. बाळकोबांनी त्याच्या चुलत भावाची चौकशी केली. तेव्हा त्यांच्या पुतण्याने सांगितले की ते 6 वर्षांपूर्वीच मृत पावले. बाळकोबा चटकन आत गेले आणि अंघोळ करून आले. सौ बाळकोबांनीही अंघोळ केली. तो चुलत भाऊ गेल्यावर सौ बाळकोबा बाळूला म्हणाल्या, तू आणि सौ बाळी आधी अंघोळ करा. चिरंजीव बाळालाही अंघोळ घाला. छे, इतक्या वर्षात आपण सुतकातच सर्व कार्य करत होतो. छे पाप झाले आपल्या हातून. गुरुजींना विचारून वेळीच योग्य ते प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. तत्वांची व्याख्या समजली की लक्षात येते की आपण चुकीचे वागत होतो. तोपर्यंत सारे कसे छान असते. हाच तो बुद्धिभेद असतो. त्यामुळेच गुंता होतो. आपण सहजाचरण सोडून विनाकारण नसत्या सोपस्कारात अडकतो. जे झाले, होऊन गेले, इतिहास जमा झाले, त्याच्याबद्दल आपण मनात कुढत बसतो. वर्तमानपत्रात आपण वाचतो की अमुक हॉटेलात 2 दिवसापूर्वी पावभाजीत झुरळ सापडले होते. तारीख वाचल्यावर लक्षात येते की आपणही त्याच दिवशी त्याच हॉटेलात त्याच वेळी पावभाजी खाल्ली होती. त्वरित आपल्याला ओकारी येते. 2 दिवसांनी आपल्यावर परिणाम होतो. आपले मन इतके कमकुवत आणि दुबळे आहे. हा बुद्धिभेद निर्माण करणारी जी यंत्रणा आपल्यात आहे ती नष्ट केली पाहिजे. आपण समोर जसे आहे त्याचा स्वीकार करून वर्तमानात जगले पाहिजे. या असल्या प्रकारांची जाणीव आपल्याला होते ते संस्कार, भावभावना समाप्त झाल्या पाहिजेत. त्यामुळेच आपल्या जीवनात भेद निर्माण होतो. तो लक्षात आला की केवळ तो लक्षात आला म्हणूनच आपण अस्वस्थ होतो. आपल्याला आपल्या वर्तनाची निराळी ओळख असू नये. काहीतरी पाप असते आणि काहीतरी पुण्य असते. काहीतरी चांगले असते आणि काहीतरी वाईट असते. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे आपले जीवन सहजाचरणापासून विनाकारण ढळते. आपण नसत्या सोपस्कारात गुंतत जातो. लाओत्से सांगतो की त्याची धारदार टोके बोथट करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तेथे गुंता नव्हताच. जे होते ते होते, त्याचा पूर्ण स्वीकार करा. वर्तमानात जगा, सहजानंदात जगा. तीच मुक्ती आहे. संधिकाल. लाओत्से म्हणतो की आपण याचा झगमगाट सौम्य केला पाहिजे. लाओत्से सर्वस्व नष्ट करायला, त्याग करायला, सोडून द्यायला सांगत नाही. याचा अर्थ तो जीवनापासून पळपुटेपणा किंवा सत्तामधांधताही शिकवत नाही. तो सांगतो की त्याची धार बोथट करावी, त्याची तीव्रता कमी करावी, त्याचा झगमगाट सौम्य करावा, प्रखरता कमी करावी. भांडे भरावे, परंतु ते सतत भरतच राहू नये. ओसंडून वाहू लागेल इतके भरू नये. ते उपभोगावे आणि रीते करावे आणि पुन्हा भरावे. इतरांना दुखवू नये. सर्वाभूती मंगल आचरण असावे. स्वतः आनंदात राहावे आणि इतरांनाही आनंदात ठेवावे. त्यासाठी दोषदृष्टी सोडावी. दुसऱ्याचा विचार करून प्रत्येक कृती करावी. सत्ता पिपासू वृत्ती नसावी. आपला बुद्धिभेद होणार नाही याची काळजी घ्यावी. या योगे आयुष्य म्हणजे गुंता नसेल, एक सरळ रेषा असेल. हे साध्य करण्यासाठी संधिकाल ही साधना आहे. योगगुरू योगाभ्यास संधिकालात करायला सांगतात. संधिकाल प्रतिदिनी 2 वेळा येतो. सकाळी, प्रभातकाळी, उषःकाळी, सूर्योदयापूर्वी आणि सायंकाळी
सूर्यास्तानंतर तिन्ही सांजा झाल्यावर. या दोन्ही वेळी दिवसही नसतो आणि रात्रही नसते. आकाशात सूर्याची सत्ता नसते आणि रजनीचा अंमलही नसतो. दिवसाचा कर्मयोग आणि रात्रीची कामवासना श्रांत असतात. ही शून्यावस्था असते. यावेळी आकाशात आभा फाकलेली असते. तो प्रकाशही नसतो आणि काळोखही नसतो. त्याची रंगसंगती नयनरम्य आणि विलोभनीय असते. सत्पुरुषांच्या किंवा देवदेवींच्या मस्तकासभोवती अशी आभा असते. ते सायुज्य मुक्तीचे परममांगल्याचे लक्षण असते. येथे साक्षात्कार असतो, मुक्ती असते. तो जीवनाचा परमोच्च बिंदू असतो. हा संधिकाल आपल्याला पकडायचा आहे. अहंकार सोडवायचा म्हणजे गुलाम व्हायचे असा नाही. स्वतःची अस्मिता निश्चितच टिकवायची आहे, परंतु स्वतः जगायचे आणि इतरांनाही जगवायचे. त्यासाठी स्वअभिमान जरूर बाळगायचा आहे, परंतु दुराभिमानाचा त्याग करायचा आहे. कोणी आक्रमण केल्यास त्याचे पारिपत्य त्वेषाने करायचे आहे, परंतु कोणावर आपणहून आक्रमण करायचे नाही. स्वतःच्या पायावर ठाम उभे राहायचे आहे, परंतु त्यासाठी दुसऱ्याचा पाय उखडायचा नाही. आपले पोट भरायचे आहे, परंतु अजीर्ण होईपर्यंत खायचे नाही. आपण वस्त्र नेसायचे आहे, परंतु त्यासाठी दुसऱ्याला उघडे करायचे नाही. आपण निवारा बांधायचा आहे, परंतु त्यासाठी दुसऱ्याला वाऱ्यावर सोडायचे नाही. पूर्ण क्षमतेने कर्मयोग करायचा आहे. सत्पात्री उपयुक्त होण्यासाठी आपले भागले तरीही कर्मयोग त्याच हिरिरीने सुरू ठेवायचा आहे. अशा आचरणायोगे दिवसाच्या प्रकाशाची प्रखरताही नसेल आणि रात्रीच्या काळोखाने निष्क्रियताही नसेल. पूर्णत्वातील शून्यता असेल आणि शून्यत्वातील पूर्णता असेल. हरि ओम.